आमची जग्गात भारी कोल्हापुरी मिसळ कशी असते चला दाखवते. मटकी आणि बटाटा हळद आणि मीठ टाकून शिजवून घ्यायचं. वाटणाला खोबरं, कोथिंबीर, टोमॅटो, लसूण आणि जिरे चांगलं बारीक वाटून घ्यायचं. तेलात भरपूर कांदा चांगला परतून घ्यायचा. याला तेल चढच लागतं हां. आता यात कांदा लसूण मसाला टाकून चांगलं परतून घ्यायचं. तिखट जळाच्या आत आपलं वाटण टाकून चांगलं भाजून घ्यायचं. होत आलं की ह्याला बाजूनी असं तेल सुटतंय. त्यात मटकी आणि बटाटा शिजवलेलं पाणी आणि मिक्सरचं भांडं विसळलेलं पाणी टाकायचं आणि चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची. तर यात मीठ आणि चिकन मसाला टाकून परत 5 मिनटं उकळी येऊ द्यायची. तर्री बघा कसली लाल भडक आली. आमच्या कोल्हापुरात ह्याला पातळ भाजी म्हणतात. खायची कशी ते दाखवते चला. कांदा आणि लिंबू. आता बाउलमध्ये पहिल्यांदा शिजवलेली मटकी, मग शिजवलेला बटाटा असं टाकायचं आणि शेव चिवडा, त्याला पर्याय नाही. आता त्याच्यावर गरमागरम पातळ भाजी ओतून घ्यायची. कलर बघा कसला लाल भडक आलाय. परत असलं तर थोडंसं दही. मोस्ट इम्पॉर्टंट पेटीपाव. कोल्हापुरात मिसळीबरोबर पेटीपावच लागतोय. आता लिंबू पिळायचा आणि दणका द्यायचा. फॉलो करायला विसरू नका.